आता आमच्या नितीनजा सचिन आणि बऱ्याच लोकांनी सर्व काही गोष्टी बोलल्या. माझी एकच मागणी होती तेव्हा पण की माझ्या या इथल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना इथेच घरं मिळाली पाहिजेत, ह्या एरियामध्येच घरं मिळाली पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे PAP शोधून काढून काय वेगवेगळ्या ठिकाणी कुठे 180चे 2 घरं देऊन अशी वेगळी सिस्टीम राबवून याच्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब या सर्वांनी आम्हाला प्रचंड मदत केली आहे. तिथल्या DMच्या होत्या कापसे मॅडम, इथले जे पंत अधिकारी आहेत त्यांनी, या सर्वांनी मिळून इथल्या लोकांना इथेच घरं देण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला. त्याला सक्सेस आम्हाला मिळाला आहे. आता मगाशी सचिन बोलला की काही जे कुरार पॅटर्नवाले आहेत त्याच्या बाबतीतून आपण इथे अधिकाऱ्यांना बोलून त्यांचीसुद्धा पाहणी केली आणि त्यांच्या बाबतीतसुद्धा योग्य निर्णय घेतला जाईल. कोणी बेघर होणार नाही हा दिलेला शब्द आम्ही पूर्ण करून दाखवणार आहोत. काही लोकांना खूप घाई झाली होती. माझं म्हणणं होतं की सर्व व्यवस्थित होऊ द्या, मग आपण चांगला रोड करून मोठा लोकार्पण सोहळा घेऊया. कारण काही लोक इथे आयुष्य इथे काढलेलं आहे आणि ही जमीन कुठली गव्हर्नमेंटची जमीन नव्हती, प्रायव्हेट जमीन विकत घेऊन काढली होती, त्यांनी घरं बांधली होती. त्यामुळे त्यांनासुद्धा दिलासा मिळावा. पण सर्व गोष्टी पूर्ण होऊन आज हा रोड बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि याचा लोकार्पण सोहळ्याला आम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ते बोलवल्याशिवाय राहणार नाही. आणि जनतेला आम्ही आश्वासित केलं होतं की तुम्हाला इकडेच घरं दिली जातील आणि ते आम्ही आश्वासन पूर्ण केलेलं आहे. एकीकडे श्रेयाचा असा आहे, मतदारसंघ आमचा आहे, तर आमच्यामध्ये त्यांनी खरं तर दखल अंदाजी करायला नाही पाहिजे होती. पण काही लोकांना ज्यांना जसं वाटतं तसं ते करतात. तर ते मोठे नेते आहेत, आपण त्यांच्याबद्दल काय बोलणार. प्रत्येकाने आपली बाँड्री सांभाळून राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. ठीक आहे, त्यांना वाटतं त्यांनी आणखीन मोठं भूमिपूजन घ्यावं, आणखीन कुठल्या पक्षाने येऊन त्यांनी पण भूमिपूजन करावं. पण जनतेला माहिती आहे कामं कोणी खरी केलेली आहेत ही जनतेला माहीत आहेत, त्यामुळे जनता त्याच्या पाठीशी उभी राहते.